नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या रेल्वे आणि रस्ते उपक्रमांची प्रगती वेगाने आणि उत्तम होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं समाधान व्यक्त. राज्यसभेसाठी भाजपातर्फे महाराष्ट्रातून डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे तर आंध्र प्रदेशातून सुरेश प्रभू यांना उमेदवारी. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. कुस्तीपटू सुशील कुमारच्या ऑलिम्पिक सहभागाबाबत उद्या होणार अंतिम सुनावणी. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पाहूया सविस्तर वृत्त. रेल्वे क्षेत्रात गेल्या 2 वर्षात आजवरची सर्वाधिक गुंतवणूक झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रेल्वे आणि रस्ते उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. रेल्वे आणि रस्त्यांच्या क्षेत्रात अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर सरकारनं केला असून पायाभूत सोयी सुविधांच्या क्षेत्रात या 2 वर्षात अत्यंत उत्तम कामगिरी झाल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याचं काम अतिशय वेगात सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जपानच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची टोकियो इथं भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय आशिया खंडातल्या भावी घडामोडींवर आधारित 22व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्येही सहभागी होणार आहेत. सुझुकी मोटर्सचे प्रमुख ओसामू सुझुकी आणि जपानमधल्या उद्योजकांशीही ते चर्चा करतील. दरम्यान जेटली यांनी काल जपानचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री तारो अशो यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रांमधल्या व्यापारी आणि इतर क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय केला. उद्योगांना प्रोत्साहन देणं हेच राज्य सरकारचं धोरण असल्यानं पाण्याअभावी उद्योग बंद पडू नयेत याची काळजी आम्ही घेऊ. मात्र जलपुनर्भरण, सांडपाण्याचं शुद्धीकरण आणि पुनर्वापर असे अनेक उपाय योजून उद्योगांनी पाणी टंचाईवर मात करावी असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत केलं. उद्योग विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत ते बोलत होते. भविष्यात मोठी धरणं बांधणं शक्य नसल्यानं पाण्याचं सूक्ष्म नियोजन करणं अत्यावश्यक असल्याचं मत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केलं. भविष्यात उद्योगांसाठी पाणी आरक्षित करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल असंही ते म्हणाले. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नद्यांचं शुद्धीकरण, नाल्यांचं खोलीकरण, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन यासारखी कामं राज्य सरकारनं हाती घेतल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्याकरता 51 कोटी रुपये खर्चून परळ इथं नवं उपनगरी टर्मिनस उभारण्यात येत आहे असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत सांगितलं. प्रभू यांच्या हस्ते परळ टर्मिनसचा शिलान्यास करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हे टर्मिनस येत्या 3 वर्षात पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं. कुर्ला आणि सीएसटी या स्थानकांदरम्यान 5वा आणि 6वा रेल्वे मार्ग टाकल्यानंतर मेल एक्सप्रेस आणि उपनगरी वाहतूक वेगळी करण्यात येईल. सगळ्या फलाटांची रचना मेट्रो रेल्वेच्या फलाटांसारखीच असेल, ज्यामध्ये पायफळी आणि फलाट यांच्यातलं अंतर कमी केलं जाईल असंही प्रभू म्हणाले. पनवेलमध्ये नवे रेल्वे डबे बनवण्याच्या कारखान्याचे भूमिपूजन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कारखान्याकरता 154 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून हा प्रकल्पही येत्या 3 वर्षात पूर्ण होईल असंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे उमेदवार म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शहर विकास आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या निवडणुकीसाठी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भाजपानं युतीतल्या घटक पक्षांना सामावून घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे आणि मनसेतून भाजपात दाखल झालेले प्रवीण दरेकर यांची उमेदवारीही घोषित केली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी शासनानं शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करून त्यांना पुन्हा कर्ज पुरवठा करायला सुरुवात केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कर्ज पुनर्गठनासाठी 1500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 1365 कोटी रुपयांचं कर्ज नवीन लाभार्थींना वाटण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अर्ज करण्यासाठीची मुदत सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. जिल्ह्यात पुनर्गठन पात्र शेतकऱ्यांची संख्या 2,30,887 एवढी आहे. नव्याने कर्ज वाटप करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यासोबतच कर्ज वाटप सुरू झालं आहे. आतापर्यंत 328 कोटी रुपयांचं वाटप कर्ज पुनर्गठनाअंतर्गत करण्यात आल्याची माहिती बँकांच्या प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 2 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत अनेक धोरणात्मक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला चाप बसला आहे. सैनिकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्यालाही सरकारनं प्राधान्य दिलं आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील बदलांबाबतचा हा एक वृत्तांत. गेल्या 2 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. शस्त्रसामग्री खरेदीबाबत पारदर्शक धोरण अवलंबलं आहे. याच धोरणाद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमालाही बळकटी दिली जात आहे. मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे संरक्षण क्षेत्रातील आयात 60 ते 65% येत्या 5 ते 8 वर्षात 40% आणणार असून संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल. निर्यात परवाने ऑनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 2 वर्षात निर्यात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे. संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26% 49% करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातल्या आर्थिक सुधारणांसाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अनेक वर्ष रखडलेले संरक्षण सामग्री खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले असून फ्रान्स बरोबरचा 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा व्यवहार जवळपास 7.89 अब्ज युरोचा आहे. तेजस विमानही हवाई दलात सामील करून घेण्यात आलं आहे. सरकारनं आधुनिकीकरणासाठी 1,60,000 कोटींच्या खरेदीचे करार केले आहेत, ज्यापैकी 66,000 कोटींच्या खरेदीचे निर्णय अंतिम टप्प्यात आहेत. एनडीए सरकार आल्यानंतर सैन्य दलाचं मनोधैर्य वाढलं आहे. 42 वर्षांपासून सरकार बदलली तरी जी मागणी पूर्ण झाली नव्हती ती 1 पद 1 निवृत्ती वेतनाची मागणी सरकारनं पूर्ण केली आहे. संरक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचारांची तातडीनं होत असलेली चौकशी पाहता हे सरकार संरक्षणाच्या बाबतीत कुठलाच भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हेच स्पष्ट होत आहे. राज्यघटनेमुळे सर्वांना समान हक्क मिळाले. देश एकसंघ ठेवण्याचं काम राज्यघटनेनं केलं. ज्या दिवशी राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न होईल त्या दिवशी देशाचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही, असं प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केलं. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या जय भीम मित्र मंडळ यांच्या वतीनं बुद्ध जयंती सोहळा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कवाडे यांनी मार्गदर्शन केलं. देशातले काही मनुवादी लोक देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करतायत. समाजातले जातीभेद आणि जातीप्रथा नष्ट करायच्या असतील तर जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत, असंही कवाडे म्हणाले. मध्य प्रदेशातल्या महू या बाबासाहेबांच्या जन्मठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्याबद्दल कवाडे यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण वर्ग सध्या नागपूरमधल्या रेशीमबाग इथं सुरू आहे. 25 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण वर्गात भारतातून सुमारे 982 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. 15 मे पासून सुरू झालेल्या शिबिरात कार्यकर्त्यांच्या बौद्धिक विकासावर भर देण्यात येणार आहे. या शिबिरात संघाचे विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. यावेळी सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचं 2 गटात पथसंचलन झालं. 9 जूनला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ म्हणून व्हाईस ॲडमिरल गिरीश लुब्रा यांनी व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा यांच्याकडून काल पदाची सूत्र स्वीकारली. INS शिखरावर झालेल्या एका शानदार संचलन सोहळ्यात सुनील लांबा यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. सुनील लांबा आज नवे नौदल प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारणार आहेत. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या अधिकाऱ्यांनी या भागातल्या सागरी संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. सध्याचं जग आधुनिक तंत्रज्ञानावर चालत असताना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला अद्ययावत करणं ही काळाची गरज असल्याचं मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे प्रमुख डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यामध्ये एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 130व्या पदवीदान समारंभात ते काल बोलत होते. देशात अंतर्गत आव्हानांबरोबरच बाह्य आव्हानं वाढत असताना संरक्षण विषयक शिक्षण देणाऱ्या एनडीए सारख्या संस्थांच्या अभ्यासक्रमात तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाचा प्राधान्यानं समावेश करण्यासाठी तंत्रशिक्षण परिषद प्रयत्न करेल, असं आश्वासन सहस्त्रबुद्धे यांनी दिलं. त्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेलजवळ यार्डातून निघताना एक्सप्रेसचा रिकामा डबा काल मध्यरात्री 2:15च्या सुमारास रुळावरून घसरल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर झाला असून त्यामुळे बांद्रा आणि चर्चगेट दरम्यानची धीम्या मार्गावरील वाहतूक आता जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. घसरलेला डबा रुळावरून बाजूला करण्याचं काम सध्या सुरू असून यासाठी बराच अवधी लागू शकतो, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भांडाराला काल रात्री 2:30च्या सुमारास आग लागली. आगीत किती जीवितहानी झाली आहे याबाबत अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. तसंच आगीचं कारणही समजू शकलं नाही.
लष्कर प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न सुरू आहेत. सेवाग्राम इथल्या कस्तुरबा गांधी आणि सावंगी इथल्या मेट्रो रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश लष्करी प्रशासनानं दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पुलगावच्या आजूबाजूची 15 गावं त्वरित रिकामे करण्यात येत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 291वी जयंती. 17व्या शतकातल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून त्या सर्वश्रुत होत्या. चोख न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्याने भारतभर अनेक हिंदू मंदिरं आणि नदीघाट बांधले. द्वारका, काशी, उज्जैन अशा अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचं बांधकाम केलं. त्याकाळी प्रचलित असलेल्या पडदा पद्धतीचा कधीच स्वीकार केला नाही. एक अतिशय धोरणी शासक, संघटक आणि आम राज्यकर्त्या अशा अहिल्याबाई माळवा प्रांतासह राज्यातल्या विधवा, अनाथ स्त्रिया आणि अन्य अत्याचारित पीडितांच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात कुस्ती या क्रीडा प्रकारात नक्की कोणता कुस्तीपटू सहभागी होणार याबाबतचं प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे. कुस्तीपटू नरसिंग यादव यानं या गटामध्ये ऑलिम्पिक कोट्याअंतर्गत स्थान मिळवलं आहे. मात्र कुस्तीपटू सुशील कुमारनं या निर्णयाला आव्हान दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी सुनावणी सुरू असून भारतीय कुस्ती महासंघानं काल न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. गेल्या 2 वर्षात सुशील कुमारनं कुस्ती महासंघाशी संपर्क ठेवला नाही. सराव आणि इतर बाबींकडे दुर्लक्ष केल्याचं महासंघानं न्यायालयाला सांगितलं. देशातले 2 जागतिक स्तरावरचे कुस्तीपटू न्यायालयात लढत आहेत, ही बाब आश्चर्यजनक आहे, असंही महासंघानं नमूद केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या दिल्ली उच्च न्यायालयात होणार असून यावेळी सुशील कुमारही आपली बाजू मांडणार आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपूर इथं 43.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या रेल्वे आणि रस्ते उपक्रमांची प्रगती वेगानं आणि उत्तम होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं समाधान व्यक्त. राज्यसभेसाठी भाजपातर्फे महाराष्ट्रातून डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे तर आंध्र प्रदेशातून सुरेश प्रभू यांना उमेदवारी. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. कुस्तीपटू सुशील कुमारच्या ऑलिम्पिक सहभागाबाबत उद्या होणार अंतिम सुनावणी. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.